की इकडे निकाल आजच लागलेला आहे. आजपासून मी मुंबईमध्ये आपल्या शाखा भेटीनं सुरुवात केलेली आहे आणि सुरुवात मी जिथे मी राहतो त्या विधानसभा वॉर्डातच म्हटलं पहिलं फिरूया, की पहिलं घरात काय चाललंय ते बघू. आणि घरातले सगळे माझे कुटुंबीय तयार आहेत की नाही? फक्त एक लक्षात घ्या, भाषण तर मी आता करणार नाहीये, भाषण सभेमध्ये करेन, पण समोरची लोकही पाताळ यंत्री आहेत. ज्याला साम दाम दंडभेद म्हणतो ते सगळे इकडे वापरण्याचा प्रयत्न होईल. आणि त्यावेळेला निष्ठा म्हणजे काय असते आणि कणखरपणा म्हणजे काय असतो हे आपण त्यांना आता दाखवून देण्याची गरज आलेली आहे. कारण नाहीतर त्यांना असं वाटतं पैसे फेकले का सगळं काही करता येतं. पण आता ही लोक शहाणी झालेली आहेत. त्यांनी जर का पैसे फेकण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही सगळे मिळून त्यांना फेकल्याशिवाय राहणार नाही, हा मला आत्मविश्वास. बस फक्त कुठे गाफील राहू नका. आपण मुंबईभर केलेली कामं जी आहेत ती कामं आत्मविश्वासाने सांगा. जसं आपण मुंबईभर होर्डिंग्स लावलेत, पाहिलेत तुम्ही? काय लावलेत? होय, हे आम्ही केलं. मुंबईचा कोस्टल रोड आपण केलेला आहे. 500 फुटापर्यंत मालमत्ता कर रद्द आपण केलेला आहे. अनेक गोष्टी शाळांमध्ये सुधारणा केलेली आहे. बोलायला लागलं तर बरंच काही काही येईल, पण आत्मविश्वासाने त्यांना सामोरं जायचं. आणि बाकीच्यांना मला एकच सांगायचं, जे आपले प्रतिस्पर्धी आहेत, तुम्ही इकडचं तिकडचं बोलू नका, मुद्द्याचं बोला. माझ्या मुंबईसाठी काय केलंय हे तुम्ही सांगा. हे तुम्ही तुमच्या समोर आलं की त्यांना सांगा, पहिलं तू मुंबईसाठी काय केलंयस? का शिवसेना इतके वर्ष आम्ही शिवसेनेकडे मुंबई दिले, तर शिवसेनेने आमच्यासाठी हे केलेलं आहे. असो, तुमचा सगळ्यांचा उत्साह बघून खूप बरं वाटलं. असाच उत्साह कायम ठेवा. येस. आणि 16 तारखेला वाजत गाजत गुलाल उधळत, विजयाचा गुलाल उधळत सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. ना महापौर आपलाच बसणार आहे, मराठी महापौर बसणार, नक्कीच बसणार. असू दे, आता जास्त आणखीन काय सुचू नको, आता आणखीन मोठं भाषण आहे. सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.